बुलढाणा जिल्ह्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर नांदुराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एका चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून ट्रकमधील अंदाजे 25 टन तूर जळून खाक झाली आहे। सुदैवाने आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून चालत्या गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला, मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला आहे। तूर भरलेला हा ट्रक नांदुरा येथून अकोल्याच्या दिशेने जात होता। खामगाव शहराजवळ महामार्गावरून जात असताना ट्रकला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले। आगीचे लोट पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। खामगाव व नांदुरा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। या प्रयत्नांमुळे ट्रकमधील काही माल वाचविण्यात यश आले, तरी देखील मोठा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे। या दुर्घटनेत ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून तो पूर्णतः जळून खाक झाला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यासह शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी परिस्थिती हाताळत काही वेळातच वाहतूक सुरळीत केली। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही।